तिला गेलेलो होतो आणि आश्वासक परिस्थितीमध्ये तिच्याशी आम्ही बोललो. तिला काय झालंय हे म्हणण्यापेक्षा तिचं मनोगत आणि तिच्या आईचं मनोगत समजून घेतलं आणि समजून घेतल्यावर त्या मुलीची अपेक्षा आहे की पुढे शिकायचं, आरोपीला शिक्षा व्हावी. आईची पण तीच अपेक्षा आहे आणि अशा प्रकारचा तो जो मांत्रिक आहे तर तो दबाव जर का आणत असेल तर वेळप्रसंगी अशा लोकांवरती टाडाच्या मार्फत किंवा संघटित गुन्हेगारीच्या मार्फत सुद्धा केस होऊ शकते आणि म्हणून त्याला मदत करणारे जे लोक कोणी असतील दृश्य किंवा अदृश्य त्यांना मी इथे इशारा देते की सर्व प्रकारनी जाळं पोलिसांचं विणून जास्तीत जास्त प्रमाणामध्ये लवकर न्याय मिळावा असा आमचा प्रयत्न आहे. काही वेळेला समाजामध्ये साक्षीदार संरक्षण कायदा जरी असला तरी सुद्धा मुलींना पाहिजे तेवढं संरक्षण मिळत नाही आणि मग ती केसमध्ये प्रॉब्लेम तयार होतात. पण मला इथे दोन गोष्टी सांगायच्यात. एक म्हणजे ही नॉन कंपाऊंडेबल केस असते, म्हणजे बाकीच्या केसेस जशा मागे होऊ शकतात समेटाने तशी नॉन कंपाऊंडेबल केस बलात्कार किंवा बाललैंगिक शोषणाची होऊ शकत नाही. जर का कोणी एखादा व्यक्ती किंवा एखादा अधिकारी किंवा अजून कोणी समाजातला स्वतःला राजकीय म्हणणारा व्यक्ती जर का असा दबाव आणत असेल